भारतातील सर्व किल्ल्यांमध्ये जंजिराच्या किल्ल्याला विशेष असं स्थान आहे. हा दुर्मिळातील दुर्मिळ किल्ला आहे, समुद्री किल्ला. काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे अशा प्रकारच्या किल्ल्यांना नमवणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि ह्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी की काय हा किल्ला आपल्या 3.5 शतकांच्या काळात अजिंक्य राहिला. अनेक वर्षांपूर्वी इथे एक मच्छीमारांचं छोटंसं गाव होतं, कोळी जमातीच्या ताब्यात असलेलं. त्यांनी या ठिकाणी जाड लाकडी ओंडक्यांच्या भिंती उभारल्या समुद्री चाच्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. आणि जेव्हा सिद्धींना लष्करीदृष्ट्या या ठिकाणाचं महत्त्व लक्षात आलं तेव्हा त्यांनी इथे प्रचंड किल्ला बांधला, जवळजवळ अभेद्य असा. मूळच्या ॲबेसिनियाच्या सिद्धींना आदिलशाही शासकांनी आयात केलं होतं. शरीररक्षक, सैनिक, कुशल दर्यावर्दी म्हणून त्यांनी आपल्या धन्यांना इतकं संतुष्ट केलं की त्यांना बढत्या मिळत गेल्या. आणि मग शतकांतरानं ते या ठिकाणचे सार्वभौम शासक झाले. जंजिरा किल्ला अरबी सागरामधील एका छोट्याशा बेटावर बांधण्यात आला आहे. किनारपट्टीपासून थोड्याच अंतरावर, अलिबागपासून 165 किलोमीटर दूर आणि समुद्र किनाऱ्यापासून 2 किलोमीटर वर. समुद्राच्या लाटा त्याच्या जाड तटबंदीशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतात, प्रचंड बुरुजांनी मुकुटांकित. मूळचे ॲबेसिनियाचे नवाब असलेल्या सिद्धींचा हा 500 वर्षांपेक्षा अधिक काळ बालेकिल्ला होता. असा बालेकिल्ला जो कोणाही आक्रमकाला कधीच जिंकता आला नाही. सखल पाण्यात मार्गाक्रमण करू शकतील अशा छोट्या बोटींनीच या किल्ल्यापर्यंत जाता येणं शक्य होतं. या सिद्धींचं भारताच्या पश्चिम तटावरील दखल घेण्याइतक्या मोठ्या दर्यावर्दी जमातीत किंवा नौदलीय शक्तीमध्ये कधी रूपांतर झालं हे आपल्या लक्षातच आलं नाही. पण उपलब्ध नोंदीनुसार हे स्पष्ट होतं की 16व्या आणि 17व्या शतकांच्या दरम्यान ते प्रचंड शक्तिशाली बनले आणि मराठे आणि पोर्तुगीज दोघेही त्यांना वचकून असायचे. भारत खूप मोठी किनारपट्टी असलेला देश आहे. खूप मोठ्या प्रदेशाची सीमा समुद्रानेच निश्चित करून दिली आहे. ही आश्चर्याचीच बाब आहे की या प्रदेशाच्या शासकांना जंजिरासारख्या किल्ल्याच्या लष्करीदृष्ट्या सागरी शक्तीचं महत्त्व लक्षात येऊ शकलं नाही. सिद्धी या परदेशातून आलेल्या भाडोत्री सैनिकांनी याची शक्यता लक्षात घेऊन इथे भक्कमपणे पाय रोवले. ते अनेक तुंबळ सागरी लढाया लढले. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश, मोगल आणि मराठ्यांबरोबर. पण पुढील 400 वर्षांमध्ये कोणीही त्यांना उलथवू शकलं नाही. आफ्रिकेच्या सिद्धींनी जेव्हा सर्वप्रथम भारताच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हा त्यांनी बिजापूरच्या सुलतानांची चाकरी केली. लवकरच त्यांनी त्यांच्या असामान्य शौर्य आणि निष्ठेबद्दल सर्वत्र नाव कमावलं. या जमातीतील मलिक अंबर ही ती व्यक्ती होती
जिने सर्वोच्च दर्जा प्राप्त केला. आख्यायिकेप्रमाणे जेव्हा जहांगीर सातत्याने युद्धभूमीवर त्याचा पराभव करण्यास अयशस्वी झाला, तेव्हा त्याने मलिक अंबरच्या सदृश्य पुतळा तयार करण्यास सांगितला आणि तो त्याला बाण मारून आपला राग शांत करायचा. महान योद्धा मलिक अंबर तो जणू शक्तीचा स्रोत होता. भारतभरातील सर्व आफ्रिकन त्याच्याकडे एक रक्षणकर्ता, एक रक्षक म्हणून पाहत होते. तो उगवता तेजस्वी तारा होता, जो अहमदनगरच्या निजामशहाचा सरसेनापती बनला आणि तो शब्दशः सगळ्यांसाठी नायक बनला. अत्यंत धार्मिक व्यक्ती आणि त्याने जहांगीरशी सामना केला. तो उच्च दर्जाचा मुत्सद्दी, अत्यंत शूरवीर होता. भारतात असलेले सर्व आफ्रिकन खरोखर त्याचा आदर करायचे. जंजिराच्या चहूबाजूला पसरलेला अरबी सागर खोल खंदकाचं काम करायचा आणि प्रचंड पाण्याचा हा विस्तार शत्रूला सहजासहजी पार करता येणं शक्य नव्हतं. तटबंदीच्या जाड मजबूत भिंती बेटाच्या अगदी काठावर बांधण्यात आल्या होत्या, जिथे समुद्राच्या लाटा त्यावर येऊन आदळतात. बुरुजांमुळे संरक्षणाचे चिलखत अजूनच मजबूत झाले होते. याला पार करण्याचा प्रयत्न म्हणजे आत्मघातकीच असू शकतो. या बुरुजांच्या काठावर तैनात तोफा कोणाही आक्रमकाला सहजपणे लक्ष्य बनवू शकायच्या. सिद्दी खैरियत, सिद्दी संबल आणि सिद्दी कासिम ते जंजिराचं प्राक्तन होते. पश्चिमी किनारपट्टीवरचे सगळेच्या सगळे सागरी किल्ले या आफ्रिकन लोकांनीच दुरुस्त केले होते. शासक कोणीही असला तरी त्याच्या सुधारणा दुरुस्ती हे सिद्धीच करायचे, कारण ते दर्यावर्दी होते. ते एवढे शक्तिशाली होते, एवढे कट्टर होते की त्यांनी जंजिराचं रक्षण त्वेषाने, अत्यंत आवेशाने, श्रद्धापूर्वक केलं. निसरड्या पायऱ्या चढून गेल्यावरच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचता यायचं. छोटीशी बोट जी उतरण्याच्या जागेपर्यंत जाते ती लाटांच्या फटकऱ्यांनी हेलकावली जाते. पर्यटकांना त्यावर अस्थिरपणे तोल सांभाळावा लागतो. पुढील मार्ग अचानकपणे अत्यंत तीव्रपणे वळतो आणि दगडी भिंत समोर येते. दरवाजातून कुठल्या तरी प्रकारे निसटून आत शिरलेल्या आक्रमणकर्त्याच्या सैन्याला एक छोटीशी सैन्याची तुकडी धूळ चारू शकते. हे किल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वार आहे, जिथून आपण आत्ताच प्रवेश केला आहे. तुम्हाला माहिती आहे या किल्ल्याला किती दरवाजे आहेत? याला 3 दरवाजे आहेत. यातील 2 द्वार मोठे आहेत आणि एक द्वार सगळ्यात छोटे आहे. याला बांधणाऱ्यांनी याची रचना पहा जरा कशी केली आहे. आता आपण बोटीत बसून आलो तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की किल्ल्याचा दरवाजा दुरून दिसत नाही. आपली बोट 20 ते 25 फुटांवर पोचल्यावरच आपल्याला गेट नजरेस पडतं, नाहीतर गेट दिसतच नाही. कारण याचे तिन्हीच्या तिन्ही गेट बुरुजांच्या मागे लपवण्यात आले आहेत. म्हणजे हल्ला करण्यास येत असलेल्या शत्रूला हे लक्षातच येऊ नये की गेट नक्की कुठे आहे. पाचशे वर्षांच्या खाऱ्या पाण्याच्या निरंतर माऱ्याचा विचार करता तुम्हाला या भिंतीच्या मजबूतीची कल्पना येऊ शकते, कारण ह्या भिंती तेवढ्याच भक्कमपणे आजही उभ्या आहेत. या ठिकाणाचे प्राक्कालीन संदर्भ आपल्याला ग्रीक पर्यटकांच्या नोंदीत सापडतात, ज्यात या जागेचा उल्लेख जजिरस असा केलाय. मूळ अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून घेण्यात आलाय. हे स्पष्टच आहे. जजिराचा अर्थ समुद्रातील बेट आहे. इतकं योग्य नाव दिली गेलेली ही बहुतेक एकच जागा असावी. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे हा किल्ला बांधायला अर्धशतक लागलं होतं. इथे राहणाऱ्यांनी
50 फूट उंचीच्या तटबंद्या उभारल्या होत्या कुठल्याही आक्रमणाला परतवून लावण्यासाठी. इथल्या 19 बुर्जांवरती तोफा तैनात केल्या होत्या, ज्यांच्या गरजण्यानं कुठल्याही शत्रूला धडकी भरत असे. दीर्घ पल्ल्याच्या तोफा सागरी किल्ल्यासाठी अतिशय महत्वाच्या असतात. युद्ध नौका जवळ येऊन काही नुकसान पोहोचवण्यापूर्वीच तोफगोळे त्यांना आपलं लक्ष करायचे. एक छोटीशी ठिणगी दारू गोळ्याला प्रज्वलित करून जीवघेणा स्फोट घडवून आणू शकायची. त्या काळात जहाजांवर ज्या प्रत्युत्तर देऊ शकतील अशा मोठ्या तोफा नेणं शक्य नव्हतं. सिद्धींनी आग ओकणाऱ्या 500 तोफांचा ताफा जंजिरावर तैनात केला होता. सिद्धींचा तळ मुंबईजवळच्या परिसरात इतक्या मोठ्या ताकदीनिशी असल्याने कोणाला कल्पना नसेल, पण युरोपमध्ये 1665 मध्ये बंदुका तोफा बनवल्या जायच्या, त्या तिथे पडून होत्या. 1657 मध्ये अशी नोंद केलेली आहे. मराठ्यांची कोलाल बांगडी कैफर ही प्रचंड तोफ तिथे होती. तो अत्यंत संरक्षित किल्ला होता, खास करून तर सिद्धींसाठी, आणि त्यांचा दरारा होता. ब्रिटिशांना देखील तेव्हा त्यांना कर द्यावा लागायचा. ते कोणत्याही जहाजाला त्या सागरी परिसरातून सहजासहजी जाऊ येऊ देत नसत. ते प्रत्यक्षात मोगलांचं भारतातील सर्वात संपन्न असलेल्या बंदराचं रक्षण करायचे, सुरतचं. सिद्धींनी कोकणच्या किनारपट्टीवर दीर्घकाळ राज्य केलं. कोणतीही सागरी ताकद, देशी वा विदेशी, त्यांच्याशी सागरी युद्धात बरोबरी करू शकली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन औरंगजेबाने त्यांना उच्च पदं देऊ केली आणि आपल्या हितांच्या रक्षणाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शिवाजीचा मराठ्यांचा नायक म्हणून उदय झाला. तो देखील एक उगवता तारा होता. झपाट्याने तो वर आला. त्याच्याकडे नौदल नव्हतं. त्याने लवकरच ताडलं की ब्रिटिशांच्या, डच आणि फ्रेंच सैन्याचा सामना करायचा असेल, कारण तसं पाहिलं तर भारत तिन्ही बाजूनी समुद्रांनी वेढलेला होता आणि गुलाम म्हणून इथे आलेले लोक इथे येऊन शासक बनले आहेत, तेही केवळ नौदलाच्या जोरावर. आपण देखील का सुरू करू नये म्हणून त्याने जवळजवळ 300 पोर्तुगीजांना कामाला लावलं आणि त्यांनी नौदल सुरू केलं. ते 1659ला त्यांनी सुरुवात केली. त्याचं हे लहानसं नौदल दर्या सारंग या मुस्लिम दर्यावर्दीच्या देखरेखीखाली तयार होत होतं. त्याने 20 बोटींचा आरमार उभारायला सुरुवात केली, पण तरीही ते सिद्धींच्या प्रचंड शक्तिशाली, उत्तम बांधणीच्या आणि तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ असलेल्या नौदलासमोर फारसा टिकाव धरू शकले नाहीत आणि जेवढ्या वेळा त्यांनी हल्ला केला तेव्हा ते पराजित झाले. मराठे आणि ब्रिटिशांमध्ये कोकण किनारपट्टी ताब्यात घेण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुंबळ रक्तरंजित चढाओढ सुरू झाली. जंजिराच्या बेगमने तिच्या नवऱ्याची, सुलतानाची हत्या झाल्यावर मराठ्यांकडे रक्षणाची विनंती केली. मराठ्यांनी जंजिरावर हल्ला केला आणि ब्रिटिशांनी राज्य गिळंकृत करणाऱ्या सुलतानाच्या बाजूने लढून मराठ्यांना हरवलं. मराठे किल्ल्यावर ताबा मिळवू शकले नाहीत. औरंगजेबाच्या काळात सिद्धी शाही सेनापती झाले कारण ते मराठ्यांशी लढत होते. 150 वर्ष मराठा सतत त्यांच्याशी लढले. अगदी शिवाजीच्या काळापासून ते 1659 पासून पुढे कोणीही कधीही या किल्ल्यावर ताबा मिळवू शकलं नाही, कारण त्यावेळेचं राजकारण मुत्सद्देगिरी अशा प्रकारचं होतं की मुंबईच्या परिसरातील पोर्तुगीज, फ्रेंच, डच, ब्रिटिश सर्व सिद्धींच्या बाजूने उभे राहिले. त्यांना शस्त्रास्त्र, दारुगोळाच नाही तर त्याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात रोकड देखील पुरवली. कोणाला खरं वाटणार नाही, पण शिवाजीची राजधानी असलेलं रायगड इतर अनेक किल्ल्यांच्या बरोबरीने जवळजवळ 60 वर्ष ह्या जंजिराच्या सिद्धींच्या नियंत्रणाखाली होतं.
सिद्धी सुलतानांच्या काळात जंजिराने शांतता आणि संपन्नतेचा आनंद घेतला. शासकांनी पारंपरिकरित्या त्यांच्या प्रजेबरोबर अत्यंत जवळकीचे संबंध जोपासले. सामान्य जनता देखील शासकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवायचे. हा ऋणानुबंध या जाणीवेमुळे तयार झाला होता की सर्व बाजूंना असलेल्या शत्रूंचा सामना एकत्र मिळून करायचा आहे. जीवन आणि मृत्यू समानतेने वाटले होते. सिद्धीचे नवाब, ज्यांची सुरुवात गुलाम म्हणून झाली होती, ते उपेक्षितांचे सुखदुःख चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे. सिद्धींच्या कहाण्या आणि जंजिरा किल्ल्याच्या इतिहासाचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या शासनकर्त्यांचा राजवंश कुठल्याही शाही घराण्याशी संबंधित नव्हता. तसंच त्यांनी आक्रमण करून राज्य ताब्यात घेऊन आपलं राज्यही प्रस्थापित केलं नव्हतं. त्यांनी भारतामध्ये व्यावसायिक म्हणून प्रवेश केला आणि गुणांनी कीर्ती आणि संपत्ती कमावली. जेव्हा त्यांनी इथे स्थायिक व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांनी स्वतःला निसंकोचपणे भारतीय संतान म्हणून घेतलं. त्यांनी स्थानिकांशी लग्न केलं. सुरुवातीच्या काळात परदेशी आणि स्थानिकांमध्ये फरक करता येत होता, पण कालांतराने वर्णसंकर वाढत गेला तसा फरक करणं कठीण होऊन गेलं. भारत स्वतंत्र झाला त्या काळामध्ये 3000 कुटुंब या किल्ल्याच्या प्रांगणात आनंदात राहत होती, जी 4 विविध जमातींची होती: सिद्धी मुस्लिम, मराठा, कोळी मच्छीमार आणि बोट्स. अनेक प्रकारच्या वास्तुशास्त्रीय शैली इथे पाहायला मिळतात. आज या वाड्याचं छत जरी पडलेलं असलं तरी हे अवशेष पूर्वीच्या दैदिप्यमान काळाचे साक्षीदार आहेत. हे अवशेष फक्त अतिशय सुंदरच नाहीत, तर ते अत्यंत खुलेपणाचा पण आभास निर्माण करतात. दुर्दैवाने त्याचं जतन आणि डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शाही वाड्याचं रूपांतर दगडविटांच्या ढिगाऱ्यात झालं आहे. आपण जर जंजिरासारख्या किल्ल्याकडे किंवा उदाहरणार्थ विजयदुर्ग किल्ल्याकडे पाहिलं, जो जंजिरापासून फार दूर नाहीये, तर असं लक्षात येईल की हे किल्ले लष्करीदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी अशा एका केंद्राजवळ, जिथे व्यापाराचं देखील केंद्र आहे. उदाहरणार्थ असं समजा, पश्चिमी घाटांच्या प्रदेशांकडून नदीमार्गे येणारा व्यापार अरबी सागराला येऊन मिळतो. अशा ठिकाणीच टोल केंद्रे उभारली जातात. इथेच कर वसुली केली जाते. अशा ठिकाणीच स्थानिक नौदल हे तपासतं की कुठलं जहाज कुठल्या शासकाचा परवाना धारक आहे, आणि अशाच ठिकाणी जहाजं जप्त देखील केली जातात. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की हे सगळे किल्ले नदीच्या तोंडाशी उभारलेले आहेत. हा समुद्र पूर्ण खाऱ्या पाण्याचा आहे. मध्यभागी पहा, हे 2 हौद बनवले होते अल्लानी, आणि हे दोन्ही हौद पहा किती गोड पाणी लागतं. हे हौद गोड्या पाण्याने भरलेत, आहे की नाही? खूप मोठा चमत्कार. पिण्यासाठीच्या गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा तिथे राहणाऱ्यांना तारून न्यायला मदत करायचा दीर्घकालीन वेढ्यांच्या काळात. किल्ल्याच्या प्रांगणात अनेक विहिरी देखील आहेत, ज्या वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. हे सिद्धींचं सत्तेचं केंद्र आसपासच्याच नव्हे तर दूरदूरच्या व्यापाऱ्यांना आकर्षित करायचं आणि व्यापाराच्या मार्गावरील एक महत्त्वाचं ठिकाण बनलं. युरोपियन कंपन्यांची भारताकडून मालाची मागणी वाढत चालली आहे. युरोपियन आणि ब्रिटिश व्यापारपेठांमध्ये त्याची निर्यात करण्यासाठी, म्हणजेच 16व्या शतकापासून या किनारपट्टीवरील व्यापाराच्या वाढत्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या सगळ्या वाढत्या जागतिक एकीकरणाचा, अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचा परिणाम म्हणजे या प्रदेशात निर्माण होणाऱ्या महसुलात वाढ होऊ लागली. या प्रदेशात अतिरिक्त माल निर्माण होऊ लागला आणि अतिरिक्त गोष्टींची शक्यता वाढते. त्यामुळे
इथल्या स्थानिक शासकांना अतिरिक्त माल उपलब्ध तर होतोच, पण या स्वायत्त केंद्रांना किल्ले पण बांधता येतात, शक्तीचं प्रतीक म्हणून. पण मग हे किल्ले महसूल निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडतात. जंजिराचे सिद्धी फक्त शूर दर्यावर्दी नव्हते, तर त्यांना असामान्य अशी दूरदृष्टी देखील होती. त्यांच्या लक्षात आलं की व्यापारी आणि व्यावसायिक त्यांच्या संपत्तीमध्ये कशी भर घालू शकतील. आपण जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीपासून हे जे पसरलेले अवशेष पाहतोय ते एक दुःखद कहाणी सांगतात. त्याचं प्रमाण हे रोम इतकं मोठं आहे. ते आपल्याला या ठिकाणच्या वैभवाची आणि गौरवशाली दिवसांची कहाणी सांगत आहेत. आज याची कल्पना करणंही अवघड आहे की या ठिकाणी इमारतींचे, वाड्यांचे अवशेष जे आपल्याला दिसतायत त्यामध्ये राजे महाराजे, राण्या राहायच्या. जगभरातून येणारे व्यापारी त्या झगमगीत बाजारपेठांमध्ये व्यापार करायचे. त्या सरलेल्या काळाच्या आता उरल्या आहेत फक्त रेंगाळणाऱ्या दुःखद स्मृती. हा किल्ला साक्षीदार आहे भारताच्या इतिहासातील एका महत्वाच्या टप्प्याचा. दख्खनमध्ये आफ्रिकेतील गुलामांनी त्यांचं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं त्यांच्या शौर्याच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. आजही त्यांचं स्मरण केलं जातं, ते फक्त त्यांच्या नौदलाच्या सामर्थ्यासाठी नव्हे, तर आपल्या वैविध्यपूर्ण वारशातील त्यांच्या योगदानासाठी देखील. या अवशेषांना जणू ठाऊक आहे की पूर्वीचे गौरवशाली दिवस पुन्हा कधी फिरून येणार नाहीत. जसजसा सूर्य अस्तास जातो, जंजिरा हळूहळू दृष्टीपथातून नाहीसा होत जातो, पसरत जाणाऱ्या अंधारामध्ये.